आज आपलं मराठमोळं नववर्ष आहे, गुढीपाडव्याच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतच आहे. आपण पाहताय किती जल्लोषात इथे साजरा होतं वरळीमध्ये आणि खरोखर आनंद होतो इथे हा साजरा करत असताना. मला वाटतं हे बाकीचे सगळे विषय आपण रोज बोलत असतो. आज पाडवा आहे, सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे आणि ज्या विषयांवर लढायचं असतं ते आम्ही लढत असतो. अनेक देखावे आहेत, आपण पाहताय गिरगावला देखील आहेत. महत्त्वाची गोष्ट हेच आहे की आजचा दिवस आपण साजरा करावा आणि तो मोठ्या जल्लोषात साजरा करावा. हे विषय जे आहेत, जसं मी सांगितलं, अवकाळी पाऊस असेल, काल तर आम्ही विधानभवनात मांडलेलाच आहे. सरकारकडून मदत अपेक्षित आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या नवीन वर्षात सर्वांना सुख शांती समृद्धी ही मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ह्याचसाठी तर आम्ही महानगरपालिकेचा लढा दिला आणि आपण पाहिलं की मुंबई आमच्या सोबत राहिली. बीडीडी हा जिव्हाळ्याचा विषय आहेच, कारण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 1 ऑगस्ट 2021च्या दिनी आम्ही या कामाला सुरुवात केली होती. अनेक वर्ष हा प्रयत्न सुरू होता. आपण पाहत असाल इथे जिथे आपण उभे आहोत त्याच सावलीमध्ये उभे होतो आपण. बीडीडीच इथे बनत आहे. आमच्या आंदोलनानंतर बीडीडी नायगावला देखील चावी वाटप त्यांना करायला लागला. आम्ही भाग पडला. जे 2-3 महिने काम पूर्ण होऊनही चावी वाटप होत नव्हता. समोरून चावी मारण्याचं काम चालू होतं, आम्ही चावी वाटप करून घेतला. हा फरक आहे. टप्प्याटप्प्याने होणार ना, अर्थात होणार. जसं पूर्ण होईल तसं होईल. आणि हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही करू. हिंदी में सबको मैं शुभकामनाएं देता हूँ. गुड़ी पाड़वा है और हर एक राज्य में अपना अपना नया साल है, तो सभी को मैं शुभकामनाएं देता हूँ.